फ्रेंड्स वेलकम टू ऑल। तर तुमच्या सगळ्यांचे आग्रहास्तव आणि काही विद्यार्थ्यांचे कमेंट वाचले मी। कसं फ्रेंड्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणारे जे विद्यार्थी आहेत आपले, तर त्यांचं लगभग जास्त पर्सेंटेजने आपले विद्यार्थी आर्ट बॅकग्राऊंडमधून येतात फ्रेंड्स, आणि त्यांना सायन्स हा विषय खूप हेडाचा होतो फ्रेंड्स। त्याच्यामुळं तर कसं मला पण नीट एक्झामची एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळं मग ही सिरीज स्टार्ट केली फ्रेंड्स मी सायन्सची। तर तुम्हाला मी बेसिक वाईज तुम्हाला काय करेल फ्रेंड्स, मी आधी हे जे आपले इंट्रोडक्शन लेक्चर आहेत, आपल्याला आज इंट्रोडक्शन ऑफ सेलच्याबद्दल आपल्याला इंट्रोडक्शन घ्यायची, त्याच्याबद्दल माहिती ती कशी तयार झाली, काय काय आहे, आणि त्याचे डिस्कवरी त्याचे शोध कोणी कोणी लावले, तर आपल्याला आजच्या सेशनमध्ये पाहिजे। आपल्याला हे सगळे सेशन कंप्लीट करायचे फ्रेंड्स। तुम्हाला काय म्हणतो, आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सायन्सचे जेवढ्या टॉपिकमधून क्वेश्चन येतात, तुमचे सगळे मी सगळे क्वेश्चनची जिम्मेदारी माझी फ्रेंड्स, कारण मला नीटची प्रिपरेशन करीत होतो मी, तर मला खूप एक्सपिरियन्स आहे फ्रेंड्स ह्या गोष्टीचा। तर तुम्हाला मी सायन्स हा जे सब्जेक्ट आहे तुम्हाला खूप सिंपल आणि सोपं करून देईल। तुम्ही फक्त ही सिरीज शेवटपर्यंत फॉलो करा फ्रेंड्स। तर आपण आज आपल्या लेक्चरला स्टार्ट करू फ्रेंड्स। आपल्याला आज काय बघायचं, इंट्रोडक्शन ऑफ सेल, आपल्याला सेलबद्दल काही बेसिक माहिती बघायची आणि त्याची डिस्कवरी वगैरे। तर फ्रेंड्स, सर्वप्रथम व्हॉट इज सेल, सेल म्हणजे काय असते फ्रेंड्स, खूप विद्यार्थ्यांना ते कन्फ्यूज होतं फ्रेंड्स। म्हणजे सायन्स आहे तर ठीक आहे, सायन्स म्हटल्यावर विद्यार्थ्यांना कसे अवघडच वाटतं फ्रेंड। तर व्हॉट इज सेल, सेल कशापासून बनले, त्याचे स्ट्रक्चर काय आहे, त्याचे फंक्शनल युनिट काय आहेत, आपण ते पाहू। सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ। आता डायरेक्ट म्हटलं आहे फ्रेंड्स, सेल काय आहे, फंडामेंटल स्ट्रक्चर म्हणजे आपल्या बॉडीला अशी एक शेप देणारी आणि आपल्या बॉडीला अशी जे जीवनावश्यक गोष्टी आहेत आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे कसं आहे आपल्याला रोजचे जीवन जगताना जे जीवनावश्यक गोष्टी घडतात ते आपल्या सगळ्या सेलमुळेच घडतात फ्रेंड्स। आणि फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणजे ते आपण जे लाईफमध्ये आपले जे वर्क करतात सगळ्या आपल्या लाईफमध्ये जे प्रोसेस आहेत फ्रेंड, कोणकोणत्या एक्स्ट्रेटरी सिस्टीम, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आपली, हे त्या फ्रेंड्स त्यांच्यामध्ये सेल इन्व्हॉल्व असते फ्रेंड्स। सेल इज द बेसिक बिल्डिंग युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आता बेसिक बिल्डिंग तुम्हाला मी सांगतो, आपण काय फ्रेंड्स हाऊस बांधतो घर, तर आपल्याला घर डायरेक्टच बनत नाही, आपल्याला घर बांधण्यासाठी खूप छोट्या विटा गोळा करावं लागतात, आणि जेव्हा आपण विटा रचतो त्यावेळेसच विटा रचून एक असा घर आणि शेप साईजने असं एक छान घर तयार होतं फ्रेंड्स। तसंच आहे फ्रेंड्स ह्युमनच्या बॉडीमध्ये पण सेलचं तसं स्ट्रक्चर आहे फ्रेंड्स। आता सेलचं स्ट्रक्चर कसं आहे फ्रेंड्स, आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, ह्युमन बॉडीज नाही, कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, कोणता पण सजीव असो, त्याला कसं आहे फ्रेंड्स, तो सेलपासूनच बनलेला असतो। आणि सेल कसे असतात फ्रेंड्स, ते आपल्या एक विटाने जसं आपण एक घर बांधतो तसंच एक लहान सेल मिळून काय झालेले असते फ्रेंड्स, आपली ह्युमनची एक बॉडी तयार झालेली असते। मी आताच तुम्हाला बोललो, सेल कॅन रिप्लिकेट। आपल्या सेलमध्ये काय असते फ्रेंड्स, वेगवेगळ्या प्रोसेस आपल्या सेलमुळेच बॉडीमध्ये चालत असतात फ्रेंड्स सगळे। तर आपण पाहू, तर सेल कॅन रिप्लिकेट मे कॉपी इट सेल्फ ऑन दिस ओन। म्हणजे सेल काय करतं फ्रेंड्स, रिप्लिक करतं। रिप्लिक म्हणजे स्वतःसारखं दुसरं तयार करणे। तुम्हाला मी ते आपल्या सेल सायकल आणि सेल डिव्हिजनमध्ये सांगेन, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज, त्यांच्यात सेलच्या कशा प्रकारे ते सेल डिवाइड होतात। आधी सेल काय होते फ्रेंड्स एकमेकाला, त्यांच्यानंतर त्यांची सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात, क्रोमॅटिडपासून सिस्टर क्रोमॅटिड, त्याच्यानंतर क्रोमोझोम वगैरे, तर सगळ्याला आपल्याला बघायचे आपण। तर आता बघू सेलचं काय असतं फ्रेंड्स। सर्वप्रथम तुम्हाला हे डायरेक्ट आयोग असा क्वेश्चन विचारू शकतो बरं का, की सेलपासून काय बनलं, टिश्यूपासून काय बनतो, ऑर्गनपासून काय बनतं, ऑर्गन सिस्टम आणि ऑर्गनिझम। आता आपण बघू सेल, जी सर्वप्रथम तुम्हाला मी म्हटलो, सेल लहान छोट्या सेलपासून काय बनतं फ्रेंड्स, टिश्यू। हे टिश्यू तुम्हाला माहिती आहे आपला कोणकोणत्या प्रकारचे टिश्यू, कॉलमनरी, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, हे सगळे आपले जे टिश्यू म्हणजे ते सगळे सेलचेच मिळून बनलेले असतात। आणि टिश्यूपासून काय बनतो फ्रेंड्स, ऑर्गन म्हणजे आता तुम्हाला काय सांगतो मी, आपल्या बॉडीमधले जे फंक्शन रिवाइव्ह करते, म्हणजे तुम्हाला मी ते पण सांगतो की डायजेस्टिव्ह सर्क्युलेटरी सिस्टीमचे कोणकोणचे फंक्शनमध्ये आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोण सहभाग असतो, आणि सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय। तर ऑर्गनपासून काय बनतो फ्रेंड्स, ऑर्गन सिस्टीम। ऑर्गन आता बरोबर आहे, ऑर्गनपासून ऑर्गन म्हटल्यावर आपण एकच आपला जो फंक्शनल ऑर्गन आहे एकच आहे, आणि ऑर्गनल सिस्टीममध्ये खूप सारे ऑर्गन मिळून एक ऑर्गन सिस्टीम तयार होते। आणि ऑर्गॅनिझम, आणि सगळे ऑर्गॅनिझम मिळून काय तयार होतं फ्रेंड्स, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम। म्हणजे असं असतं ते आपण गाडी घेतली, पण त्या गाडीत जर पेट्रोलच नाही टाकलं ती गाडी चालणार आहे का, नाही। पण आणखी एक गोष्ट, गाडी जर घेतली त्याला टायर पण तेवढेच महत्त्वाचे आहेत, त्याला टिअरिंग पण तेवढ्याच महत्त्वाचं आहे, आणि त्याला ब्रेक पण तेवढ्याच महत्त्वाचं आहे, आणि ड्रायव्हर पण तेवढ्याच महत्त्वाचं आहे। तसेच फ्रेंड्स आपण डायरेक्ट ऑर्गॅनिझमनीच तयार झालो का फ्रेंड्स, तर नाही। तर आपण आधी सेलपासून टिश्यू तयार झालं, टिश्यू नंतर ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टीम नंतर ऑर्गॅनिझम। हे असंच आपण अशीच प्रोसेस चालत गेली, आणि एकाच सेलपासून असे अनेक विटा आपण जसं रचून बिल्डिंग बांधतो तशी अनेक सेल जवळ
नवनवीन एक ऑर्गॅनिझम, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एक सजीव तयार केलं फ्रेंड्स. आणि तो म्हणजेच आपण माणूस कोणता पण प्राणी घेऊ शकतो. तर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे आपलं स्टमच, फूड पाईप आणि इंटेस्टाईन. आता स्टमच आपलं जो पोट, आपल्या पोस्टमध्ये आपल्या पोटात गॅस्ट्रिक ज्यूस असतो फ्रेंड्स. आपण काही पण खाल्लो तर ते आधी पचवायचं काम करते. त्याच्यानंतर फूड पाईप, जे आपली फूड पाईप म्हणजे आपली जी अन्ननळी आहे शरीरातली. आणि त्याच्यानंतर इंटेस्टाईन आपली स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन, हे दोन्ही पण इंटेस्टाईन कुठे येतात फ्रेंड्स, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. त्याच्यानंतर हार्ट, आपलं जे हार्ट आहे, हार्टला मला तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या हार्टला किती चेंबर आहेत. तर आपल्या हार्टला चार चेंबर आहेत फ्रेंड्स सगळे. लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल. तर तुम्ही ते पण करायला पाहिजे. आपल्याला सगळे डिटेलमध्ये घ्यायचे. तुम्हाला मी सेलबद्दल सध्या इंट्रोडक्शन देतो आहे. त्याच्यानंतर ब्लड वेसल्स म्हणजे आपल्या ज्या धमना असतात, आर्टरी वगैरे, त्याला ते सगळे कुठं सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये त्यांचे फंक्शन वर्क करतात फ्रेंड्स. त्याच्यानंतर आपण आता थोडं डिस्कवरी ऑफ सेल पाहू. ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारता येईल आपल्याला. ह्या लेक्चरमध्ये फक्त सेलचं इंट्रोडक्शन पाहिजे. आपल्याला ही सिरीज, तुम्हाला मी आधी इंट्रोडक्शनमध्ये दाखवलं ना, आपल्याला ही सिरीज पूर्ण स्टार्ट करायची. सेलचे स्ट्रक्चर, फंक्शन, नंतर सेलची थिअरी कोणी दिली, सेलचे फंक्शन काय काय आहेत, त्याच्यानंतर आपली जी बॉडीमधली सेल तयार झाली, कोणकोणते त्यात ऑर्गन आहेत फ्रेंड्स, ऑर्गन कोणकोणचे आहेत, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्यूल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोझोम, DNA, न्यूक्लिक ॲसिड, आपल्याला सगळे डिटेलमध्ये बघायची. तर त्याच्यानंतर आपण आता डिस्कवरी ऑफ सेल पाहू. सेलचे शोध कोणी लावला, तर हा जो भाऊ होता रॉबर्ट हुक, हा सायंटिस्ट फ्रेंड. हे डिस्कवर्ड सेल गिव द टर्म सेल इज द 1665 म्हणजे 1665मध्ये रॉबर्ट हुकने सेलचा शोध लावला फ्रेंड्स. पण तो काय झाला, ही हुक ऑब्झर्व हिज क्वार्क एम्ब्रियम, म्हणजे क्वार्क जो झाडाचं आपलं झाड असतं त्याची साल असते ना, म्हणजे त्याच्यात 1.5 शेल असतील फ्रेंड्स. त्या 1.5 शेलचा शोध लावला कोणी, ह्या रॉबर्ट हुक साहेबांनी. तर त्याने 1.5 शेलपासून शोध लावला. आणि सेल्फ डिझाईन इज मायक्रोस्कोप, आणि त्याने मायक्रोस्कोपच्या सहाय्याने सेलचा शोध लावला बघा त्यावेळेस. आणि दिस वर 1.5 शेल, आणि ती शेल कशी होती फ्रेंड्स, मर्त शेल होती. आणि ह्याच्यात त्याने मायक्रोस्कोपमध्ये बघितलं बघा, लिटरल रूम सेल. तर आपण असं पाहू की कोणकोणत्या सायंटिस्टनी कशा शोध लावला आणि त्यांची डिस्कवरी आणि त्यांचे कॉन्ट्रिब्युशन पाहू आपण. तर अँटोन ल्युएन हुक होता, त्याने 1674मध्ये लिव्हिंग सेल, आपण आताच पाहिलं की 1665 म्हणजे सर्वप्रथम 1.5 शेलचा शोध कोणी लावला होता, रॉबर्ट हुकनी. पण असं तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो की 1.5 शेलचा शोध 1665मध्ये ठीक आहे, रॉबर्ट हुकनी लावला, पण जिवंत शेल, लाईव्ह शेलचा शोध कोणी लावला, तर अँटोन ल्युएन हुक, कधी 1674मध्ये. त्याच्यानंतर रॉबर्ट ब्राउन यांनी 1831मध्ये न्यूक्लियसचा शोध लावला बघा फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर हे पुर्किंजे 1839मध्ये प्रोटोप्लाझम ह्याचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर सेल थिअरी पण दिलेली, काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे, ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतो. तुम्हाला हे मी सांगतो लेक्चर, MPSC UPSC आणि पोलीस भरती कोणते पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल फ्रेंड्स, तर तुम्हाला मी काय करतो, मला म्हणजे एवढा आपल्याला एकच लेक्चर 1.5-2 तासाचं घेऊन ते म्हणजे तसं नाही जमणार फ्रेंड्स. कसं आहे, तुम्हाला मी कन्सेप्ट क्लिअर झाली, 5-10 मिनिटाचे स्मॉल व्हिडिओ बनवतो आणि त्याची सगळी प्लेलिस्ट मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर करून देतो. तुम्ही काय करा, तुम्हाला जसं टाईम भेटेल एक जा आणि एक कन्सेप्ट वगैरे क्लिअर करून घ्या. त्याच्यामुळं आपल्याला हे आता सेल थिअरी पाहू आपण फ्रेंड्स. तर सेल थिअरी कोणी कशी दिली, तर सर्वप्रथम मॅथ्यू जे शेल्डन आहे, ह्या सायंटिस्टने 1838मध्ये काय दिले, द प्लांट सेल इज ऑल प्लांट सेल आर मेड अप ऑफ सेल्स, म्हणजे सगळे जे झाड आहेत आपले, ते सगळे झाडं कशापासून बनलेले आहेत, एका सेलपासूनच. तर एका सेलपासूनच बनलेले असं कोणी म्हटलं फ्रेंड्स, मॅथ्यू शेल्डन. आणि ते मॅथ्यू शेल्डन हे कोण होते, बॉटॅनिस्ट. आता झाडाचा शोध लावला म्हटल्यावर ते बॉटॅनिस्ट असणार ना, कारण आपण ट्रीचा अभ्यास कशात करतो, बॉटनीत, आणि ॲनिमलचं ह्याच्यात ह्युमन फिजिओलॉजीमध्ये. तसंच आहे. आता हे थिओडर श्वान आहे, ह्याने 1839, ह्याने 1838, त्याच्यानंतर लगेच 1839मध्ये काय फ्रेंड्स, हे थिओडर श्वाननी कशाचा शोध लावला, तर ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल. आता ह्याने लगेच काय म्हटलं की सगळे सजीव आहेत ते सेलपासून बनलेत. आणि हे मॅथ्यू शेल्डन काय म्हटलं होतं की सगळे जे झाड आहेत ते सेलपासून बनलेत. आणि त्याच्यानंतर रुडॉल्फ ब्युचर, ह्या रुडॉल्फ ब्युचरने अशी कन्सेप्ट दिली फ्रेंड्स की जे सेल आहेत ते आधीच्याच सेलपासून तयार होऊन येतात. ऑल सेल्स कम फ्रॉम प्रिजिस्टिंग सेल, म्हणजे जे आधीचे सेल आहेत का त्याच्यापासूनच नवीन सेल तयार होऊन आलेत फ्रेंड्स, म्हणजे तयार होतात असं त्याने दिलं. कोणी, रुडॉल्फ ब्युचरने. ओमनिस सेल्युला ई सेल्युला ह्याने ही कन्सेप्ट दिली फ्रेंड्स, ओमनिस सेल्युला ई सेल्युला, म्हणजे आधीच्या सेलपासूनच नवीन सेल तयार होतात. त्याच्यानंतर आता हे सेलचे आणि त्याने प्रोसेस कशी सांगितली फ्रेंड्स. आता हे आधीच्या सेलने सगळे सेल तयार होतात, ती कशी, एक सेलपासून 2 सेल तयार होणार, आणि ह्या 2 सेलमधली ही एक सेल नाही, ह्या दुसऱ्या सेलमधून आणखी 2 होणार. त्याच्यानंतर ही डेड पावणार, आणि ह्याच्या एक सेलमधून आणखी 2 फ्रेंड्स.
तसंच सेलची प्रोसेस चालू होती, त्यांनी तसं सांगितलं. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी हे 2 क्वेश्चन दिले, कारण आपल्याला मी तुम्हाला आधीच म्हटलो शॉर्ट व्हिडिओ घ्यायचे तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची. हे 2 क्वेश्चन आहेत, हो डिस्कॉर्ड सेल आणि न्यूक्लियस, आणि व्हाय इज सेल कॉल्ड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. आपण सेलला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ आपल्या लाईफ जीवनाची का म्हणतो, तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चनचा मला आन्सर करून सांगायचं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स मला कमेंट करून सांगा. आणि हे 2 क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर कमेंटमध्ये सांगायचं बरं का. आणि आपल्याला ही सिरीज अशी स्टार्ट करायची, आता बेसिकपासून स्टार्ट केली तर आपल्याला सगळी सिरीज घ्यायची. तर मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. आपल्याला ही सगळी प्लेलिस्ट बघायची. आपण आता काय बघितलं आहे सध्या, इंट्रोडक्शन ऑफ सेल बघितलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेलची डिफरंट शेप साईज बघायची. त्याच्यानंतर स्ट्रक्चर आणि सेलमध्ये जे ऑर्गन आहेत ते कशापासून बनलेत. मी आताच बोललो तुम्हाला ऑर्गन कोणकोणचे, मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर आपल्याला हे प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल पण बघायचे आहेत. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यानंतर आपल्याला न्यूक्लियस बघायचं आहे, DNA, RNA, नंतर आपल्याला रायबोझोम बघायचं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सगळं कव्हर करतो. आणि नंतर सेल डिव्हिजन पण बघायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.